स्टोअरमध्ये ना हेल्मेटची रेंज खूप पाहायला मिळेल आणि एकदम पण महाग नाही, एकदम स्वस्त नाही, मिड रेंज याच्याकडे गोष्टी मिळतात आणि खूप स्वस्त मिळतात. ऍक्च्युली वाटणार आपण क्वेश्चन असते ना, ते पॅक तर वाटणार असतो. हा वाला अमोला आवडलाय कारण कलर ऍक्च्युली आम्हाला दोघांनी आवडला. हा वाला मला वाटलंच होतं की एक मोठा खर्च आपला होणार असतो. आपले कपूर साहेब आणि अमोने ते कन्व्हिन्स केलंय मला ऍक्च्युली मला भीती वाटत होती एवढा खर्च करू की ना. फायनली स्क्रीन लागली बाबा. हा क्वालिटी पहा ना, एक नंबर क्वालिटी आहे. तुम्हाला कॉस्टिंग पासून तुम्ही हैराण व्हाल. हे फक्त 6000 रुपये आणि म्हणजे मजाक में कुछ ज्यादा खर्च होगा. जी स्क्रीन ज्याची आहेत ना AR मोटो, त्यातलं एक पार्टनर आय थिंक आपलं कोकणातलाच आहे. कारण तिकडून आपण आणि टच जो ना टच मस्त आहे, आवाज मस्त येतोय. टुक टुक ब्लूटूथ पेअर केलं ना की आपला हा पूर्ण मोबाईल याच्यामध्ये कन्वर्ट होतो. Do you want to read your messages, send a message or make a call? बुक काहीतरी बोलली ती, रूट वगैरे सर्व वगैरे तुम्हाला माहिती पडतं. स्टार्ट केलं की ते स्टार्ट होतं. Head southeastern. तर हा मस्ट हॅव प्रोडक्ट आहे. बाकी तुम्हाला डॅशकॅम कसा वाटतं, ही स्क्रीन कशी वाटतं, नक्कीच कमेंट करून सांगा. तर मंडळी बरोबर 6 वाजले आणि आपण आपली हार्ली स्वप्नसुंदरी घेऊन आलो आहेत कपूर मोटर्समध्ये. तिकडे आपण लास्ट टाइम पण आलो होतो. थोडीफार इकडे पण आपण कामं केलेलं आहे. आपण हे कपूर मोटर पण लावलं होतं आणि ती लाईट कपूर म्हणून लावली होती. मेन स्टँड लावलं होतं. 2-3 कामं आपण इकडून करून घेतली होती. तिकडून आपल्याला जर आता घ्यायला आलो तर आपण ते गोप्रोचा माउंट आणि काय ते तर आपण आता गोप्रोचा माउंट घ्यायला आलो, बलक लावा घ्यायला आलो आणि हाफ है ना, तो फुल करने में हाफ किया था ना, तो मैंने इनको वही पूछा तो वो बोलते नहीं फुल आपको बड़ी राइड कन्वर्टेबल ले लो ना, जो ओपन होतो आणि क्लोज होतो ना. मग हेल्मेट गाडी ना, ते म्हणतात की फुलच चांगला राईड फुल चांगलं लॉंग ड्राईव्ह केली आयडियली. मेरे को कलरफुल चाहिए. ऐका वो सिस्टर, जेव्हा तुम्हाला स्पीड मध्ये चालवायचं असेल ना तेव्हा ते बंद करायचं, नंतर जेव्हा आपण नॉर्मल वरती करायचं. आणि आपले कपूर साहेब आहेत. कैसे सर जी? बढ़िया बढ़िया चल रहा है. लॉंग राईड का प्रिपरेशन चालू आहे. तर तुम्हाला ह्या स्टोअरमध्ये ना हेल्मेटची रेंज खूप पाहायला मिळेल आणि एकदम पण महाग नाही, एकदम स्वस्त नाही, मिड रेंज असतं यांच्याकडे. मग हेल्मेटची खूप रेंज आहेत आणि प्लस जॅकेट्स वगैरे पण तिकडे अवेलेबल आहेत. हे बघा, एक्झॉटचे जॅकेट्स वगैरे आहेत, बूट्स आहेत, हाफ हेल्मेट वगैरे आहे, नी गार्ड वगैरे अवेलेबल आहे बघा. आणि तुम्हाला पाहिजे असेल तिकडे तुम्हाला ते हे चेन लूप वगैरे पण पाहायला मिळेल. सर्व ॲक्च्युअली तुम्हाला असं बाईकचे जे पण आपले प्रोडक्ट लागतात ते सर्व इकडे तुम्हाला मिळतील. लाईट्स वगैरे पण आहेत. आपण पण ह्यांच्याकडून घेतले होते HGचे लाईट्स, ओरिजिनल HGचे लाईट्स. खूप काही गोष्टी आहेत, किचन्स वगैरे आहे. समजा ह्याच्याकडे नसेल तर लोक ते अवेलेबल करून देतात, काय टेन्शन नाही. म्हणून आपण एवढं लांबून इकडे येतो ह्यांच्याकडे गोष्टी मिळतात आणि खूप स्वस्त मिळतात ॲक्च्युअली. त्यासाठी आता आंबूसाठी आपण घेतोय हेल्मेट. हा वाळत घालून बघ ना जरा, माहित पडेल. चष्मा काढ. बिग असं नाही, नॉर्मल आहे. मी तर म्हणेन हा वाला आम्ही ट्राय करते. तुला हे वाटतं का जड वगैरे असं वाटतं का? तर पॅक वाटणार, आपण क्वेश्चन असते ना, ते पॅक तर वाटणार असतो ना, ते तुला वाटणारच आहे. दुसरं बघूया, पण साईज वगैरे बघून घे. हलके वाटतो, जास्त जड वाटत नाही ना. दुसरं पण बघूया. आता हा वाला हेल्मेट आम्हाला जरा फिट झाला चांगल्यापैकी. त्याने आतमध्ये तो हे कपडा दिलाय, कॅप दिलाय सरजीने, तोच लावणार आहे आता. ओके, मस्त फिट झाला एकदम. हा परफेक्ट होतोय. बंद कर, इकडून बंद करायचं. हा व्हेरी गुड. हा डिझाईन पण चांगलं आहे. कलर चांगला आहे, कलर पण चांगला आहे, मस्त. तुला हा त्यांनी असा वाला कॅप घातला बघ, असा वाला. हा त्याच्यामुळे ते जरा हेल्मेट घालत जरा इझी होतं. तर तुला बलागावची गरज नाही ना, फक्त बलागाव तर मीच घेऊ फक्त. तर हा वाला अमोला आवडलाय कारण त्याचा कलर ऍक्च्युली आम्हाला दोघांनी आवडला. हा वाला कलर मस्त आहे सर, ना. आणि याचा ग्लास जो आहे टिंटेड आहे, म्हणजे ब्लू मध्ये आहे, पण टेन्शन नाही. हा एक नंबर. क्यों इतने ज्यादा? अच्छा 60 रुपये है ना. हाँ समझा.
ओके ना. हमारा उतना काट एवढे ऑप्शन त्यांच्याकडे आहेत ऐसा कुछ काट दे आपले हेल्मेटचे. तर त्याच्यामधलं तो व्हाईट होता तो मस्त आवडला हा वाला. मग हा व्हाईट नको ना. मतलब 10 बिल हो गया ऐसा नहीं कि 2100 का राउंड पूरा मेरा कट के मेरे को इतना ही आएगा जितना मैंने तो हाँ तो ऑरेंज 2050 मेरे को 2050 ही आएगा. तो व्हाईट. तर मंडळी आपण ते हेल्मेट वगैरे घेतोच आहे त्याचा वादच नाहीये. तर मला वाटलंच होतं की एक मोठा खर्च आपला होणारच आहे. आता तो काय खर्च तुम्हाला सांगतो. आपले कपूर साहेब जे आहेत ते पाठीच पडले एक गोष्ट करायला आणि ते म्हणजे डॅश कॅम. मला ऍक्च्युली खूप आवडलं होतं पण थोडा कॉस्टली होतं म्हणून जरा मी विचार करत होतो लावू की नको लावू. पण कपूर साहेबांनी मला कन्व्हिन्स केलेलं आहे शेवटी लावायला. हे बघा आप ये उठाओ जरा ये शॉट है ना. हाय मस्त आयटम हा काही पण बोला. खूप बाईक्स में लागतात. आणि युजफुल आहे. यूजफुल है यूजफुल है. और सर आपका ये प्राइस कितना 13,000 का है ना मिलेगा. 13,000. ह्यांच्याकडे तुम्हाला घ्यायचं असेल ते फिटिंग मध्ये सब करके देते हो. टेन्शन नाही मस्त वेगळं ते काम होणार आहे. म्हणजे आपले कपूर साहेब आणि अमोने ते कन्व्हिन्स केलंय मला ऍक्च्युली गेलो मला भीती वाटत होती एवढा खर्च करू की न करू पण वन टाइम इन्वेस्टमेंट है. बाद में तो आपने को चलाने का टेंशन नहीं है. चलती जाएगा. हाँ वो एक मस्त आयडिया. तो फायनली काय 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 घेणार आहे तुम्हाला हळूहळू सांगू आम्ही नवीन काय काय करू ते. काय करायचं होतं नवीन. फिलहाल बस इतना खर्चा बहुत खर्चा हो गया. एक राइड चालेल. फर्स्ट बड़े राइड पे इतना बड़ा खर्चा हो गया. तो लगा दो और क्या. तर ह्याला आपण अनबॉक्स केलेला आहे. ही एक गोष्टने ही गोष्ट बाहेर पडली. हे कुशन होतं आणि आतमध्ये हे आपलं स्क्रीन आहे जे होणार आपण फिट आपल्या बाईकवर आणि याचे वायरिंग वगैरे फुल आहे तिकडे आतमध्ये. बघा बघा वायरिंग बघा काय काय वायरिंग आतमध्ये बघा. हे वायरिंग ये वाला खाली ब्लैक है हे बघा फुल भी आता है फुल नहीं है ना मतलब सही फुल वाला आहे. नहीं है फुल वाला भी कोई नहीं ना. तुला फिट करणं आपल्या बाईकवर. हम हॅपी खूप हॅपी. SB20 ऑरेंज आणि त्यापेक्षा मी खूप जास्त हॅपी. आणि एक गोष्ट बरी आहे माझ्या व्हिडिओमुळे कपूर साहेबांना खूप फायदा आला ना ते खूप बरं वाटलं. अच्छा लगा सर सुन के. आपला हा वाला जीपीएस माउंट जो होता तो आपण काढलाय. तो आपला इकडे यहाँ पे लगाएंगे ना. निकलेगा भाई खाली माउंट बैठेगा इसकी. तो फिटिंग आपले इस्रायल बायच करणार आहेत. लास्ट टाइम 300 फिटिंग केली होती आता आपण इस्रायल बायच करतायत. इस्रायल भाई कन्विंस किया मेरे को कपूर भाई ने वाइफ ने ये लेने के लिए. देखो हे आपण लावू ऍक्सेसला. आपण माझ्या सायकलला लावा. थोडं राहिलं पोहा सायकलला. ही स्क्रीन पहिली आली असती ना जीपीएस माउंट घ्यायच्या अगोदर आपण स्क्रीनच लावली असती तर माउंट पे खर्चा नहीं करता थे हम लोग. चले आया बाद में. हमको इसका आइडिया था कि हाँ वही तो ना आया बाद में ही है. आणि ही स्क्रीन आहे ना तुम्हाला बाहेर ऑलमोस्ट लाईक लोक 15,000ला विकतात 17,000ला विकतात 18,000ला विकतात पण कपूर साहेबांकडे ही स्क्रीन फक्त 13,000 में मिल जाएगा विथ 1 year वॉरंटी. मस्त अजून काय पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं एव्हरी बायकर लॉंग रायडर जो असतो त्यासाठी ऍक्च्युली खूप युजफुल आहे. प्रॉब्लम दिखा रहा है फ्यूल पंप भी डालना पड़ेगा और एसीएम भी डालना पड़ेगा. अपना एक इश्यू हारने मध्ये कि हैंडल शॉर्ट है उसका उसके वजह से सारा जगह नहीं मिलता कुछ भी. जगह नहीं मिलता सामान वो लफड़ा हुआ है. हैंडल शॉर्ट की वजह से जगह नहीं मिलता है. मेरे पास से कोई लफड़ा हा होऊन जातो. 500-800 आपण इकडे नाही आता इकडे लावलंय. कपूर साहेब बोलले आपण इकडे लावा म्हणजे काय मधोमध आपल्याला तो हे येईल म्हणजे तो स्क्रीन मधोमध येईल ना तर आपली विजेबल चांगलं होईल त्यासाठी. चला काम चालू आहे तोपर्यंत कपूर साहेबांनी आपण चाय पाजली. चाय पिऊन घेऊ आपण. तर ऑलमोस्ट इस्राबाईने फिटिंग केलेलं आहे. आपण इकडे फिटिंग केलं बरोबर समोरच. थोडंसं बघा चावीसाठी तर डिफिकल्ट होईल पण डॅडी ओके आपण मॅनेज करू का टेन्शन नाही. कारण प्रॉब्लेम असा आहे की हार्लीचं हँडल लहान असल्यामुळे काय थोडी जागाच मिळत नाही फिटिंग करायला. म्हणून याच्यामध्ये आपल्याला मॅनेज करायचं आणि काय फायनल स्क्रीन लागली बाबा. ये उसका कैमरा है क्या. है नहीं ये अपना अच्छा टीपीएम है टायर प्रेशर मॉनिटर है. सॉरी ये टायर प्रेशर मॉनिटर है. ओके और कॅमेरा उसका कैमरा भाई लगा रहेगा. आणि एक हा त्याचा कॅमेरा आहे. हा बघा एक कॅमेरा पुढे लागेल आणि एक कॅमेरा पाठी लागेल. पाठी टॉप बॉक्सच्या खाली लागेल इकडे आणि इकडे आता कपूर साहेब आपले ते टायर प्रेशर मॉनिटर लावून घेतात इकडे. तर कपूर साहेबांकडे हा एक टॉप बॉक्स आहे. 45 लिटर बोला आपने ना 45 लिटर्स एयर मोटर. आप गैस करो ये फाइबर है कि एल्यूमिनियम. एक्चुअली मतलब वो लग रहा है एक्चुअली वैसे एल्युमिनियम से पण हाय मस्त. हा क्वालिटी बेस्ट है. क्वालिटी खूप छान आहे याची आणि हा क्वालिटी पहा ना एक नंबर क्वालिटी आहे. लॉक सिस्टम सही है. हा प्लस साथ में बैक रेस भी आएगा.
अच्छा हाँ हाँ इसके अंदर ही आता बराबर बराबर हाँ इसके ऊपर का हो गया, बराबर हाँ ये बॅकरेस्ट आहे का पीछे बराबर ये बराबर बैक रेस्ट हो गया. हा ओके ओके बॅकरेस्ट आहे इकडे हे लावायला आणि इकडे तुम्हाला काय ठेवायचं ठेवू शकतो आपण हे जे आपले हे आहेत टूल वगैरे आहेत. मुझे ये कभी ना हेलमेट रख दिया वो सब जगह जगह कैसे बोले यार. मैंने है इसलिए कि तुम्हारी चीज को स्क्रैच ना लगे. बराबर है देखिए ये सब कुशन है यहाँ पे सब कुशन है एक्चुअली. आपका वो भी आ गया. अरे माउंट बी आ गया आणि ऍक्च्युली इथे कॉस्टिंग सांगतो तुम्हाला कॉस्टिंग पासून तुम्ही हैराण व्हाल. हे फक्त 6,000 रुपये. मी बाहेर पाहिलं होतं ना तर 10,000 8,000 12,000 असे म्हणतात पण हे फक्त 6,000 रुपये. म्हणून कपूर मोठ्याकडे येतो यांच्याकडे ऍक्च्युली गोष्टी खूप स्वस्त मिळतात. मी आता खाली पिली चंदीगड से आता हूं. हा हे आपल्याला घ्यायचं होतं माउंट. हे बी फिट हो जाएगा अभी. हाँ अभी हाथों हो जाएगा. आता आपण हा माउंट पण घेतोय गोप्रो माउंट. आणि इकडे आल्यावर मला माझ्या गोष्टी सगळ्या मिळतात. हा म्हणजे सर्व गोष्टी मिळतात. चला आपण फिटिंग करून टाकू. आपला तो डॅश कॅम फिट होतोय सही आहे. पण हे मला आवडलं. आपल्याकडे आता टॉप बॉक्स आहे म्हणून आपण घेत नाहीये. तो जरा खूप जुना झाला तर आपण चेंज करू मग त्यासाठी. आपलं मस्त आहे, आपलं स्टोरेज स्टोरेज भरपूर राहते. एक गोष्ट खरी आहे आपलं स्टोरेज भरपूर आपलं गोल आहे म्हणून त्यासाठी. तर हे आपलं असं रेडी आहे. हे आपण लागणाऱ्या मिररवर म्हणजे आपलं फ्रंट व्ह्यू साठी एक नंबर होणार आहे. पहिले मी कसे ते माउंट लावायचो आणि वाढवायचं असेल तर आपण वरती माउंट लावलं की वाढेल ते. माउंट नाही लावतो तो हातात धरून करायचा. हॅलो नाही पहिले माझ्याकडे होते माउंट पण ते अँगलने द्यायचं नाही म्हणून मला हे वाला पाहिजे होतं ऍक्च्युली. म्हणजे हातात धरून करणं पण रिस्की होतं तुझं करायचं ते. हे परफेक्ट आहे. चला फायनल कपूर बायला का दो थँक्यू. तर आपला माउंट जो होता ना गोप्रोचा तो आपण इकडे लावला. हे बघा म्हणजे आपला जो हे आहे ना आरचा त्याला आपण फिट केलंय आणि आपण पाहिजे असं आपण याला हलवू शकतो. टेन्शन नाही. प्लस याला आपण काढू पण शकतो. हे लूज केलं तर हे निघतं पण टेन्शन नाही. सही आहे. हाँ स्ट्रेट करोगे ना तो ये सेट कर दूंगा ऐसा. ओके वो फिक्स्ड रहेगा. मग टेन्शन नाही व्हायचं. तर आपण पाठचा आपण जो कॅमेरा इकडे लावलाय टॉप बॉक्सच्या प्लेटच्या वरती हा प्लेटच्या वरती लावून घेतला. आपला फ्रंट कॅमेरा आपण इकडे फिट केलाय नंबर प्लेटच्या खाली. आता फक्त वायरिंग झालं तर काम आपलं होऊन जाईल. आणि आपल्याकडे इशराबाई करताय वायरिंग बॅटरीवर. तर इकडे आता आपला कॅमेरा अँगल सेट होतोय. पुढचा पाठचा आपण केलेला आहे. वो सब सेट करना पड़ेगा टाइम वगैरह ना. कपूर साहेबांनी लेमन टी दिली आपल्याला. थँक्यू सर. आणि ऑलमोस्ट काम करता का 9 वाजले आपल्याला. कळलं पण 6 वाजता आलो होतो 3 तास झाले आपले. हमारी चाय की चाय खत्म हो गई. हा तर आपल्याकडे कनेक्ट करून झालेलं आहे. इशराबाई थँक्यू सो मच. खूप मेहनत घेतो ना सर्व गाडीवर काम करायला आणि आपले कपूरबाईचे एकदम खास माणसं आहेत. लास्ट टाइम ह्यांनीच काम केलं होतं. आपण काम केलं लास्ट टाइम. थँक्यू सो मच बाय. ते आपण झालंय कनेक्ट करून ना. हे तुम्हाला आता ऍक्च्युली आता अंधार आहे ना तुम्हाला उद्या सकाळी आपण हे ऑन करून दाखवेन की आपला कसं आपण मोबाईलला कनेक्ट करायचा आणि ह्याला कसं स्क्रीन दिसेल सो तुम्हाला उद्या सकाळी दाखवेन. आता रात्री दाखवून का फायदा नाही त्यासाठी. बाकी आपली सपना सुंदर एक नंबर रेडी झाली आहे. सर आता टाइम झाला बिलसाठी. मी दाखवतो बिल आपलं केवढं झालं ते आता. कारण आपण ही एक गोष्ट आहे अमुचं हेल्मेट आहे बलाक्लावा आहे. बाप रे. तर तुम्हाला दाखवलं होतं अगोदर की आपण हा वाला हेल्मेट फायनल केलाय. आता त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे म्हणजे अनरॅपिंग करणार आहे. क्या बात आहे. हा एक नंबर. हो कडक आहे यार कडक आहे. ब्लू बघा मस्त वाटतं. आम्ही नको चेंज करू राहू दे हेच वाला. करणारच ग्लव्स भी मैच हो गया उस पे ना. हा मॅडम मी ग्लोव्स पण घेतले. पहिलेच बघितले ग्लोव्ज म्हणलं आयला आले माझे तू ग्लोव्ज. काय राईड करणार आहेस. इसका ऐसा खर्चा बहुत ज्यादा अभी है. आगे का सरप्राइज मत खोलो ना. अभी आगे जो करना है आपको. आपल्याला टचस्क्रीन पण आहे बघ ह्याला फिंगर्सचं. हा असतात हो हल्ली असतं त्याला खरी हे किती मस्त मला खूप आवडले. मस्त आहे मी मस्त. त्याला म्हणलं पहिले निकाल के रखो ये. और मेरे को एक देना बलाक्लावा. आणि पप्पा ही हाँ कॅप घेतली मी. अच्छा वाला यही है ना. सबसे क्योंकि मेरे पास एक है वैसे और एक मैं मतलब रख रहा हूँ ऐसे. हा एक बलाक्लावा पण घेतला आपण मगाची छोटी कॅप होती. ही होती का. ओके. आणि अमुने कॅप पण घेतलं म्हणजे कॅपवरती हेल्मेट घालून. मला अमू बोलतो मला नको आहे. हाँ मला बलाक्लावा नको सफोकेशन जास्त होतं. अपन बलाक्लावा घालू टेंशन नाही. तो अपना क्या क्या हो गया बलाक्लावा ही कॅप थँक्यू फॉर दिस. मुझे ग्लोव्ज हेल्मेट आणि आपलं ते माउंट आणि आपला कॅमेरा. खर्चा बहुत ज्यादा हो गया मजाक चलो मजाक अभी में. ये तुम्हारा काम है. अभी मेरा काम हो गया. पैसे देने का. तर ऑलमोस्ट 9 वाजलेत ना. ऍक्च्युली याचा आता शॉप पण बंद होणार आहे म्हणजे आपण ऑलमोस्ट 3 साडे इकडे होतो
कपूर भाई सॉरी यार वो ज्यादा ही लेट हो गया. त्याचं बिल वगैरे आता सांगतील आपको ते तुम्हाला उद्या सांगेन मी, कारण उद्या आपण तुम्हाला प्रॉपर आपला तो स्क्रीन वगैरे ऑन करून दाखवेन आणि शेवटी तुम्हाला बिल सांगेन आपला केवढा खर्च झालाय आपला या शॉपमध्ये. आणि म्हणजे मजाक में कुछ ज्यादा खर्च हो गया. चलो नमस्कार मंडळी, हाय द नेक्स्ट डे. आता तुम्हाला दाखवतो की आपला तो स्क्रीन जो लावला ना आपण डॅश कॅम जो लावला आपला हार्लेवर ना तो कसा, कारण की काल रात्र होती ना तर तुम्हाला नीट ते पाहायला मिळालं नसेल तर तुम्हाला आता उजेडात नीट दाखवतो की आपला डॅश कॅम कसा दिसतोय. ऍक्च्युली मला पण सर्व गोष्टी शिकायच्या आहेत, पण जेवढं मला जमतं ना तेवढं तुम्हाला मी सांगेन आणि दाखवेन. चला तर मंडळी आपण आपल्या गाडीकडे आलेलो आहोत. तुम्हाला हे सर्व मी दाखवलं आधी आपण काय काय मॉडिफाय केलेत. ही आपली डॅश कॅम आपण इकडे फिट केली होती बघा अशी, आणि हे आपण एक एक्स्ट्रा माउंट लावला होता फॉर गोप्रो फ्रंट व्ह्यू साठी तो पण आपण इकडे फिटिंग करून घेतलेला आहे. हे आपण कितपत यूज करू आय डोंट नो, पण हे असलेलं बरं त्यासाठी. ही आपली डॅशकॅम आपली अशी जाते काय दिसते का ती बघा. आता आपण गाडी स्टार्ट करू. आपण आता गाडीवर बसलोय, तर गाडीवर बसल्यावर आपलं असं काहीतरी आपली गाडी दिसते आणि ह्या लेग गार्डमुळे ना गाडी अशी मोठी वाटते, अशी भरगच्च वाटते. आता हा व्ह्यू का एक नंबर येईल ना, म्हणजे आपल्या मोटो ब्लॉग मध्ये मस्त असा व्ह्यू येणार आहे, एक नंबर व्ह्यू येणार आहे. या बात. हां चला बॅक टू व्हिडिओ. तर आपण आता हा डॅशकॅम पहिले मी बोललो, पहिला डॅशकॅम आपण लावणार होतो इकडे, पण इकडे लावलं असतं तर कदाचित हे नीट लागलं नसतं आणि हे व्ह्यू थोडा मग असा गेला असता. हे समोर लावलं तर टेन्शन नाही, आपण इकडे पण बघू आणि इकडे पण बघू, त्यासाठी हे परफेक्ट व्ह्यू आहे. फक्त एक झालंय आता, माझा हा जो कन्सोल आहे ना तो मला नीट दिसत नाही आता, पण दॅट इज ओके, थोडंफार आपण ऍडजस्ट करू. कारण प्रॉब्लेम असा हँडल बार आहे लहान, त्याच्यामुळे आपल्याला खूप कुठे काय गोष्टी लावायचं कळत नाही, मग जागाच नाहीये, त्यामुळे आपण थोडंसं आपण आपल्याला ऍडजस्ट केलंच पाहिजे त्यासाठी. चला आता आपण गाडी स्टार्ट करूया. गाडी स्टार्ट केलं तर पहिलं कन्सोल स्टार्ट झाला, मग आपला हा स्टार्ट झाला AR मोटो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे काय होतं मंडळी, हे जी स्क्रीन ज्याचे आहेत ना AR मोटो, ते आय थिंक त्यातले ऍक्च्युली ते 2 पार्टनर आहेत. त्यातलं एक पार्टनर आय थिंक आपलं कोकणातलाच आहे, कारण जिकडून आपण घेतलं ना कपूर मोटर्समधून, ते म्हणाले की आय थिंक वो AR मोटो कोकण से ही है और आपको जानता है, कारण त्यांनी मग टॅग केलं ना हे घेतलं, म्हणजे ते जे ओनर आहेत ना ते म्हणाले की इसको मैं जानता हूं आय थिंक, असं मला ते वाटतं की तो कोकणातलाच आहे असं मला वाटतं. बघू पुढे तुम्हाला माहित पडेल. चल बघा आता आपली स्क्रीन स्टार्ट झाली आहे. इकडे आपला कॅमेरा आहे, फ्रंट व्ह्यू आहे आणि हा आपला बॅक व्ह्यू आहे. हा बघा इकडे. अच्छा, आणि जर तुम्हाला दोन्ही कॅमेरा पाहिजे असेल ना, बघा हा स्वाईप केला की हा फ्रंट आहे, हा बॅक आहे, परत केला की फ्रंट आणि बॅक तुम्ही दोन्ही मिळतो. हे बघा फ्रंट आणि बॅक, इकडे बॅक आणि फ्रंट. सही आहे, नॉट बॅड रे, एक नंबर. आणि याच्यामध्ये ऑप्शन्स हा स्टार्ट रेकॉर्डिंग वगैरे आहे, पण आपण ऍक्च्युली अजूनपर्यंत मेमरी कार्ड टाकणार नाहीये, म्हणून आपण ते काय होणार नाही रेकॉर्डिंग वगैरे. आय थिंक हा पिक्चर घेण्यासाठी असेल, हा लॉक करण्यासाठी असेल. हे आय थिंक हे माईक आहे वाटतं, हा माईक आहे. सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला असे खूप काय सेटिंग पाहायला मिळतील. रेझोल्युशन, लूप रेकॉर्डिंग, जी सेन्सर, डेटा वॉटरमार्क, रेकॉर्ड सेटिंग्स, GPS, एल्टिट्यूड वगैरे सर्व माहिती पडते. बघा रेझोल्युशनमध्ये बघा 1440p आहे आणि FHD 1080p आहे. आपण 1080 ठेवू. खूप काही ऑप्शन्स आहेत, आपण जरा R&D केली पाहिजे. बॅक आल्यावर होम दाबलं की होम बटन येतं आणि हा टच जो ना टच मस्त आहे, आवाज मस्त येतो, टुक टुक, सही आहे, मस्त वाटतं. हा जो ऑप्शन आहे तो आहे ॲपल कारप्ले आपला, आणि सेकंडवाला आहे अँड्रॉइड ऑटो. म्हणजे तुमच्याकडे अँड्रॉइडचा फोन असेल तुम्ही ह्याने करेक्ट करा, पण आपला ॲपल आहे तर आपला ह्याने करेक्ट करायचं आपल्याला. तर आपला आता पहिला ॲक्च्युली मी केलं होतं अँड्रॉइडने, पण आता मी तो चेंज करतो म्हणजे विचारतोय, आपण याला कन्फर्म करूया. कन्फर्म केले की तो मग याला आता पॅर होईल, दाखवतो तो पॅर झाला की. हे पॅनल्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला आपले फ्रंट आणि बॅकचं जे काय टायर प्रेशर मॉनिटर आहे तिकडे माहीत पडते या साईडला इकडे, आणि इकडे आपली स्पीड माहीत पडते. हे रिप्ले आहे, आता याच्यामध्ये काढत नाही म्हणजे आपल्याला दिसतं नॅचुरली, तो पाहिलं असेल ते. हे परत सेटिंग चालली. हे ब्लूटूथ आहे, कनेक्ट आणि ऑन आणि ऑफ करायला. आता एकदा आपण ह्याला ब्लूटूथने पेअर केलं ना की आपला हा पूर्ण मोबाईल याच्यामध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे याच्यामध्ये तो क्लोन होतो असं येते. म्हणजे आपला मोबाईल आपण खिशात ठेवायचा आणि बाकी सर्व आपण इकडून ऑपरेट करू शकतो असं येते. आता मोबाईल आपण कनेक्ट करून पाहू आधी, थांबा दाखवतो मग. हे बघा पॅड झालं की आपली स्क्रीन कधी अशी दिसते. जे आपल्या फोनमध्ये आहे तेच आता आपल्या डॅशकॅममध्ये गेलं. हा फोन आहे, म्युझिक आहे, मॅप्स आहे, मेसेज आहे, हे आपलं म्युझिक आहे, आम्ही नाव प्लेइंग जे काय असेल ते, पॉडकास्ट, खूप काय गोष्टी आहेत. मला काय कळतच नाही कुठे दाबू काय ते. याच्यामध्ये आपला मॅप माहिती पडतं. हे बघा या साईडला
पेट्रोल पंप, पार्किंग वगैरे. अजून मी मॅप कनेक्ट नाही केलं आहे, दाखवून तो मॅप कनेक्ट करून पण तुम्हाला. मग हा होम नाही, हां कार प्लेला परत जाऊया आपण. हां आलो, सेटिंग्स, पुढे गेलो की कॅलेंडर, सेटिंग, गुगल मॅप्स, व्हॉट्सअप पण आहे बघा, व्हॉट्सअप पण आहे. Do you want to read your messages, send a message or make a call? बुक काहीतरी बोलली ती. मग डू वॉन्ट टू रीड द मेसेजेस, मेक अ कॉल वगैरे. तर आपण हे क्लिक इन करूया. सरलता ही जीवन है. An unknown phone number said message. डोंट रिप्लाय. That's everything. आता मी ओपन Do you want to send a message or make a call? आता न्यू मेसेज करून बघूया आपण. To who? अच्छा, To who? काय बोलू आता हिला, टू हू म्हणते. To do that you. हा हे बघा, मी जस्ट मोबाईल नेटवर्क कनेक्ट केलं, सर्व मेसेज इकडे यायला लागले बघा. व्हॉट्सअपचे मेसेज मला जे पेंडिंग होते ना, सर्व आले बघा इकडे बघा, हे सर्व आले. आणि इकडे पण दाखवतो नेटवर्क, हे बघा 4G नेटवर्क दाखवतो आता इकडे. पहिल्या इकडे नेटवर्क नव्हतं. सही आहे रे. आता याला आपण सर्च करूया. रिसेंटमध्ये जाऊन नाना चौक. ठीक आहे, नाना चौकमध्ये आपल्या इकडून तर नाना चौकला जायला लागणार 5 मिनिटं. रूट वगैरे सर्व इकडे तुम्हाला माहिती पडतं. स्टार्ट केलं की ते स्टार्ट होतं. Head southeast on Cross Lane, then turn left onto Dr. D.D. Sathe Road. एक नंबर. चला आपण बॅक येऊया. फोन, रिसेंट कॉल्स, आपण कोणा फोन केले तर रिसेंट कॉल्स, हे कॉन्टॅक्ट आपण सर्च करू शकतो. तर असं सर्व ते आहे. मला जाम आवडलं. मी ॲक्च्युली माझा मेन पर्पज हे घ्यायचं होतं नॅव्हिगेशन. कसं असतं ना मंडळी, आपण जेव्हा लॉंग राईडला जातो तेव्हा आपण अख्खा दिवस मोबाईल लावू शकत नाही, कारण मोबाईल चांगला तापतो. त्यासाठी हे वॉटरप्रूफ तर आहेच, प्लस ह्याला उन्हाचा त्रास सुद्धा होत नाही, म्हणून का प्रॉब्लेम नाही. आता वरती एक शेड पण येते, ती शेड आपण आहे, आपण लावून घेऊ. इकडे वरती स्क्रू फिटिंग करून आपण लावून घेऊ इकडे. ती शेड पण एक नंबर वाटेल. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन, जर तुम्ही हायवे रायडर असाल किंवा तुम्ही लॉंग तुम्ही राईड करत असाल ना, तर हा मस्ट हॅव प्रोडक्ट आहे आपला बाईकवर. त्यासाठी ॲक्च्युली कन्व्हिन्स नव्हतो, पण नंतर मला कळलं की याचं ॲक्च्युली हे खूप युजफुल आहे, म्हणून आपण हे फायनली घेतलेलं आहे त्यासाठी. आणि प्लस याची 1 year वॉरंटी पण आपल्याला मिळते. नॉट बॅड, काय पाहिजे अजून. आणि AR मोटोवाल्याने खूप छान काम केलं हे सर्व बनवून ना. प्लस त्याचं आय थिंक इंटरकॉम पण आलेलं आहे त्यांचं. मी आपलं काय म्हणतात त्याला, जर तुम्हाला काही AR मोटो म्हणून गोष्टी पाहिजे असतील ना, तर कपूर मोटोला नक्कीच मी फॉलो करा. त्याचा मी इंस्टाग्राम इकडे फ्लॅश करतोय, प्लस कपूर मोटोचा नंबर सुद्धा मी फ्लॅश करतोय, प्लस डिस्क्रिप्शन असणारच आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सर्व गोष्टी कपूर मोटोमध्ये मिळतील फॉर शुअर. ते पण एकदम स्वस्त रेटमध्ये. ती बोलते एकदम स्वस्त रेटमध्ये. चला मग मंडळी, आपण जाऊया घरी. मग सांगतो आपल्याला ही कॉस्टिंग कितीला पडली. ऑफकोर्स ही आपल्याला पडला 13,000 रुपये, ते तो आधी बोललो होतो. बाकीच्या गोष्टी आपण घेतल्या, लाईक हेल्मेट, बलाक्लावा, ग्लोव्ज वगैरे ना, म्हणजे आमूसाठी. हे सर्व ती कॉस्टिंग किती पडली तुम्हाला घरी गेल्यावर सांगतो मी. चल, बाकी तुम्हाला डॅशकॅम कसा वाटतं, ही स्क्रीन कशी वाटते, नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर एक नंबर वाटले यार. असं वाटत नाही की एक्स्ट्रा लावलं, असं वाटतं गाडी बरोबर आलेली गोष्ट आहे. सही आणि फुल कलरफुल आहे ना, मस्त वाटतं एकदम. चला हो. तर मंडळी, तुम्हाला मी सर्व गोष्टी दाखवल्या आहेत. डॅशकॅम दाखवलेला आहे, माउंट दाखवलेला आहे. तर तुम्हाला सांगतो हे आपल्याला सर्व कितीला पडलं ते, म्हणजे आपला डॅश कॅमेरा, हेल्मेट, ते पण वेगाचं, गोप्रोचा माउंट आणि ग्लोव्ज आपल्याला कितीला पडलं ते. डॅश कॅमेरा होता 13,000ला, हेल्मेट वेगाचं जस्ट ओनली 2,000 रुपीज, गोप्रोचा माउंट 1,000 रुपये आणि ग्लोव्ज 1,000 रुपये. कपूर मोटर्स आहे आता सायन, जिकडे आपण गेलो होतो ना, तिकडे खरोखर रायडिंगचे गोष्टी खूप स्वस्त मिळतात आणि चांगले मिळतात. असं पण नाही की काही पण मिळणार, चांगले मिळतात, सेफ्टीवाले मिळतात, ते पण एकदम स्वस्त भावामध्ये. म्हणून आतापासून मी ठरवलं, जे पण आपण रायडिंगची गोष्टी असतात ना, तर आपण घेणार फ्रॉम कपूर मोटर. तुम्हाला पण घ्यायचे असतील ना, तर मी त्याचा नंबर फ्लॅश करतोय, नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच सांगा की आपला व्हिडिओ पाहून तुम्ही आलाय, तर त्यांना बरं वाटेल आणि मला खूप बरं वाटेल. तुम्ही याचे व्हिडिओ पाहसाल तर आपण असं कोकणामध्ये, आपण कोकणामध्ये येऊ काहीतरी 20 तारखेला इलेक्शन्स आहेत, त्या दिवशी आपण येणार आहेत फॉर वोटिंग. आणि मग आपली तयारी वगैरे करून आपण 27-26ला बाहेर पडू. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा.